व्यासं ततो जयमुदीरये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हिचे आता। जय जय रघुवीर समर्थ। या ठिकाणी सद्गुरु दत्त मठावर
हजर असणारे सर्व भाविक भक्त, आज बराच काळ होऊन गेलेला आहे. 20-25 वर्षापासून ह्या असणाऱ्या दत्तगुरू मठाची परंपरा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि या परंपरेमध्ये इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला त्या नियमाप्रमाणे 4 पत्र्याच्या खोलीतून हा असणारा मठ आता सध्या नावारूपाला आलेला आहे. सर्व पंचक्रोशीतील पुणे, मुंबई, केज, धारोर, कळंब, कर्नाटक चोह बाजूना ह्या झरेगाव पंचक्रोशीमध्ये सर्व भाविक भक्तांचा आलोट जनसमुदाय या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या मठावरील कुठलंही असणारं कार्य हातामध्ये घेतलं की ते वायाच जात नाही. कारण इथं असणारी भक्ती आणि भाव याचा उगम नावच गावाचं आहे झरेगाव. इथं भक्तीचाच झरा या ठिकाणी वाहावं लागलेला आहे. त्याच्यामुळं सर्व असणाऱ्या भागातील सर्व भाविकांची या ठिकाणी तरुण वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, म्हातारा वर्ग आहे, लहान थोर महिला या सर्वांची श्रद्धा या ठिकाणी बसलेली आहे. त्याच्यामुळं ह्या मठाचं लौकिक आता हे जे सर्व भक्तजन आलेले आहेत दत्तमठावरती, तो प्रश्न वेगळा झाला. आणि तुम्हाला वैयक्तिक जे दत्त महाराजांनी जे गुण हे पहा, त्या संदर्भात मी या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं या मठाच्या सानिध्यामध्ये आहे. माझ्या पायाचा ॲक्सिडेंट झालेला होता, मला येता येत नव्हतं. पण एक दारू सोडलेला माणूस मला या ठिकाणी घेऊन आला आणि वाटतच माझं पेट्रोल संपलं. सद्गुरूची कृपा इतकी आगाध आहे, त्या माणसानं मला इथपर्यंत आणलं आणि इथं आलेल्या महाराजांची भेट झाली. बघितल्या इथलं वैभव आणि रम्य वातावरण अतिशय सुंदर वाटलं. आणि त्या दिवसापासून एकही गुरुवार या ठिकाणी चुकू वाटत नाही. कारण माझ्या संसारामध्ये, माझ्या असणाऱ्या संसाररूपी सागरामध्ये या ठिकाणी दत्तगुरू मठावरचं जे अमृत या ठिकाणी शिंपलं गेलंय, त्याच्यामुळं माझा असणारा संसार हा सुखाचा, समृद्धीचा आणि ज्ञानाचा चाललेला आहे. इथं मला कसलीही उणीव या ठिकाणी वाटत नाही. म्हणून ह्या मठाचं जे सानिध्य आहे हे कधीच सोडू वाटत नाही. ही माझ्या मनाचं मनोगत मी आपल्याला सांगत आहे. ते मंदिर नव्हतं, 4-5 पत्र्यांचा डबा होता. त्यावेळेस माझा पण 4-5 पत्र्यांचा डबा होता. त्यावेळेसपासून मी इथं येते. जसं ह्या मंदिराचं म्हणजे देवाचं मंदिर झालं, तसं माझं पण ह्या देवाच्या आशीर्वादाने घर झालं. ज्यावेळेस त्यांचं मंदिर झालं त्यावेळेस घर झालं. ज्यावेळेस देवांचंही बसण्यासाठी मठ झाला त्यावेळेस माझा पण यांच्या आशीर्वादाने एक मंगल कार्यालयामध्ये रूपांतर झालं. ज्यावेळेस मी इथं येत होते त्यावेळेस माझी 10 बाय 10ची खोली होती. म्हणजे ज्यावेळेस इथं यायला चालू केलं, जसं जसं ह्या देवाची प्रगती झाली तसंच माझी पण ह्यांच्या आशीर्वादाने प्रगती व्हायला चालू झाली. आधी माझ्या मालकांचं सुधाकर बचुटे, राहणार वलगुड. मी सुरुवातीला येत होते, आमचं मालक वारलं होतं. मला असं वाटत होतं संध्याकाळी वाटायचं आडूला फाशी घेऊन मारावं, दिवसा शेतात गेले की वाटायचं हिरीत पडून मारावं. मग मी साऱ्या वाट्याने रडत आले. म्हणजे सश्यासारखं धोकं घातल्यासारखं असं मला बाहेर पण पडता येत नव्हतं. मी पण हळूहळू आले आणि त्यातनं पुन्हा महाराजांनी मला सांगितलं, मावशी घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तिथून माझा हळूहळू सगळं चांगलं होत गेलं. माझा मुलगा 12वीला होता, तेव्हापासून शाळा शिकला आणि पुन्हा त्याला नोकरी पण लागली. नाव घेतलं की अनुभव म्हणजे की आमची मोटरसायकल दारातून चोरी झाली होती. मग ती चोरी झाल्यानंतर मग महाराजाकडे आलो आम्ही. मग असं सांगितलं त्यांना. तर ते महाराज म्हणले काही काळजी करू नका, 2-3 दिवशी तुमची गाडी सापडून जाते. आणि ते खरंच झालं त्यांचा शब्द. आणि सद्गुरू सारिका आस्थापाठी राखा इतरा चालले का कोण करी, जय जय रघुवीर समर्थ. आयुष्यात येऊन एक तरी गुरु करावा माणसं.